हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती माझ्या वी कुऱ्हाडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो शिवजयंतीवर असणार आहे. आज आहे शिवजयंती आणि आम्ही शिवजयंती कशी साजरी करतो आणि आज आम्ही कशी साजरी केली हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर ना आपण थोडीसं घरातली कामं बघून घेऊया. म्हणजे कुठलाही सण असू दे, काही असू दे, आपली घरातली कामं काही चुकणार नाही. तर त्याचप्रमाणे आज इथं पूर्ण घर क्लीन करण्याचा आज मोहीमच हातात घेतली होती. म्हणजे मी सगळ्यात पहिले आज घर आवरायला घेतलं ते म्हणजे अलमारीपासून, म्हणजेच माझ्या कपाटापासून. कपाटामध्ये इतकं जास्त मेस झालं होतं, म्हणजे अक्षरशः माझे कपडे आहेत ना ते उलथून खाली पडत होते. मी म्हटलं तिथूनच सुरुवात करावी, पण त्याआधी आठवलं मला की आपण 4-5 दिवस झाले किचनकडे लक्षच दिलं नाही, म्हणून किचनला सुद्धा आवरायला घेतलं. आता किचनमध्ये आहे ना, तुम्ही रोजचं जरी आवरलं तरी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला आठवड्याला एकदा तरी करावंच लागतात. म्हणजे आता मी किचन डेली क्लीनच ठेवते, पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं की गॅसचं जे बटन असतात त्याच्यामध्ये खूप जास्त चिकट साचलेली असते, किंवा किचनचा ओटा रोज रोज आपण फक्त पुसून घेतला आणि नुसतं जर ते फक्त पुसून घेतला ना की त्यावर थोडीशी चिकट साचते. मग आज पूर्ण घासून घुसून घेतलं, कारण किचन ओटा क्लीन असेल तर स्वयंपाकात सुद्धा मन लागतं. बरं, आता ते झालं की लगेच ना मला इकडं आपलं फ्रीजसुद्धा दिसलं. आता फ्रीजवर तर ना कधीही कुणाच्या सुद्धा फ्रीजवर मला तरी नाही वाटत क्लीन असेलच. आणि सध्या तरी ना मी कॉक्रोचांमुळे इतकी जास्त परेशान आहे ना, कारण त्यांनी मला नाकात दम केलेला आहे इतकं जास्त. म्हणजे फ्रीजवर, फ्रीजमध्ये, फ्रीजच्या खाली, किचनच्या ओट्यावर, किचनच्या वर, किचनच्या काउंटरवर, किचनच्या डेकोरेटिव्ह वस्तूंमध्ये कुठंही जाऊन बसतात आणि मला ते दिसतात. तर मला त्याची येत आहे किळस. पण आता त्याचं एक मी सोल्युशन शोधून काढलं, पण कितपत ते उपयोगी होणार आहे हे मला माहिती नाही, कारण मी एक वस्तू मागवलेली आहे. तर ती जर मला युजफुल ठरली तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल विथ डेमो. ओके, मी तुमच्याबरोबर शेअर करेल. बरं, आता फ्रीज साफ करायला घेतलंच होतं. बाहेरून तर मी आधीच साफ केलं होतं, तर म्हटलं आता बाहेरून सुद्धा याला छान चकाकून घेऊया, कारण एकदा आपण कामं काढली की ती कामं होतात, नाही तर ना ती कामं तशीच पेंडिंग राहून जातात. बरं, आता माझ्या इथं आहे ना प्लांट्स जास्त आहेत, तर मग फ्रीजवर सुद्धा होते आणि त्यातलं एक 4-5 दिवसांपासून पाणी सुद्धा चेंज केलं नव्हतं. आणि त्यात जर तुम्ही पाणी मनी प्लांटच्या याच्यात चेंज नाही केलं ना तर मनी प्लांट खराब व्हायला सुरू होतात आणि ग्रोथ होत नाही, आणि अलगे किंवा ते जर तयार झाले तर तुमचं मनी प्लांट कामातून जातं. म्हणून मी दर 4 ते 5 दिवसाला त्यातलं पाणीसुद्धा चेंज करते आणि बॉटलसुद्धा क्लीन करूनच घेते. तर हे सुद्धा एक्स्ट्रा काम आहेत जे की करावीच लागतात. तर आता हे मी काम करून घेतलेलं आहे आणि जशाच तशा वस्तू अरेंज करून ठेवल्या आहेत. आता हे वरचं, फ्रीजच्या वरचं जे कवर आहे ना, हे काय मी पूर्ण क्लीन करून घेतलं नाही, फक्त वरवर त्याला क्लीन केलं आणि जशा होत्या ना वस्तू तशाच ठेवल्या, कारण मला अजून बाकीची कामं सुद्धा करायची होती आणि ती माझ्या डोक्यामध्ये कंटिन्यू फिरत होती की मला हे काम राहिलेलं आहे करायचं, ते काम राहिलेलं आहे. बरं, आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीनिमित्त का होईना आमच्या इथं ना शिवाजी महाराजांची खूप दिवसांपासूनची ही फोटो ठेवलेली आहे, पण या भिंतीत खिळे ठोकल्या जात नाहीत ना, म्हणून ते काम पेंडिंग होतं. तर आज ना शिवजयंतीच्या दिवशी आम्ही ते काम करूनच घेतलं आणि शिवाजी महाराजांची फोटो भिंतीवर लावली आणि छान असा हार वगैरे घालून आज शिवजयंती घरातल्या घरात का होईना छोटीशी अशी साजरी केली. बरं, आता मोठा प्रश्न होता मला, तो म्हणजे माझ्या अलमारीला नीटनेटकं करण्याचा. कारण हे आजचं जे सगळं कामासाठी जी एनर्जी आलेली आहे ना, त्या फक्त हे एकमेव कामामुळे. कारण माझ्या अलमारीमध्ये इतका जास्त मेस झालेली आहे. पूर्ण संक्रांतीचे जे कपडे मी यूज केले होते, साड्या ज्या यूज केल्या होत्या ना, त्या फक्त अशा अलमारीमध्ये मी कोंबल्या होत्या. त्यामुळे माझ्या अलमारीमध्ये आता कपडे मावण्यासाठी जागा सुद्धा नव्हती आणि मी एक काढायला गेले की बाकी सगळे कपडे पडत होते. मग मी म्हटलं आता आज नाही केलं ना तर ही गोष्ट अजून पुढचा 1 महिना पेंडिंगच राहणार, म्हणून हे सगळं कपाट आज पूर्ण बाहेर काढलं आणि परत रिअरेंज केलं. बरं, आता ते तर काम झालंच होतं. मग आता जे एक्स्ट्राचे कपडे होते, मुलींचे जे मोठे मोठे फ्रॉक्स, लेहंगे, ते सुद्धा तेव्हापासून बाहेरच होते. मग म्हटलं आज हे पण काम करूनच घेऊ. आणि हे आहे ना मी माझ्या दिवाणमध्ये ठेवते, कारण तिथंच ते खूप व्यवस्थित राहतात आणि त्यांना स्पेस जेवढा लागतो ना तिथं तेवढा स्पेस त्यांना मिळतो. आणि त्यामध्ये मी थोड्याशा अशा डांबर गोळ्यासुद्धा ठेवते, म्हणजे ते कपडे घाण स्मेल करणार नाहीत. बरं
बरं, आता मी रेडी झाली आहे शिवजयंतीचा प्रोग्राम अटेंड करण्यासाठी. तर आज शिवजयंती म्हटल्यावर आपला भगवा कलर तर असणारच आहे. तर मी आज छान अशी ऑरेंज कलरची साडीसुद्धा वेअर केलेली आहे. ही साडी खूप जुनी आहे, पण स्टील घातल्यावर खूप सुंदर दिसते. आता आमच्या एरियामध्येच ना छान असा शिवजयंतीचा प्रोग्राम अरेंज केला गेला होता. तिथं आहे ना छान अशी तयारीसुद्धा चालू होती. जिजामातांची अशी फोटो, शिवाजी महाराजांचा असा मोठी मूर्ती ठेवली गेली होती आणि पाळणासुद्धा ठेवला गेला होता आणि सगळ्या बायका मिळून मस्त असा पाळणा म्हणत पाळणा झुलवत होत्या. खूप छान वाटत होतं, कारण मी तरी नेहमी नांदेडलाच जाते. असं काही अटेंड करणं माझ्यासाठी तरी नवीनच होतं. मला खूप छान वाटलं या प्रोग्रामला अटेंड करून. बरं, आता आलो होतो नांदेड येथील भव्य अशा शिवजयंतीच्या प्रोग्राममध्ये. इथं दरवर्षी शिवाजी महाराज आणि या हत्तींना खूप छान कलर दिला जातो आणि खूप सुंदर असा प्रोग्राम अरेंज केलेला असतो. आता मी दरवर्षी या प्रोग्राममध्ये जाते, पण मला आहे ना हा झेंडा काही फडकवता यायचा नाही. पण यावेळेस ना मला फक्त एक वेळेस सांगितलं आणि मी त्याच्यामध्येच हा झेंडा छान असा फडकवायला सुद्धा लागले. आता खूप आनंद होत होता, कारण कुठलीही गोष्ट जमत नाही तोपर्यंतच ती हार्ड वाटते, पण जेव्हा जमते ना तेव्हा छान वाटतं. तो अशा प्रकारे आम्ही आमची शिवजयंती जी आहे ना ती साजरी केली. आता अशा छान छान व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट थ्रू सांगू पण शकता. बाय.